न्यूज 24 वेद जनमनाचा। आता हे खरंच आहे। आता थोडंसं मी म्हणतो की जी सखोल चौकशी केली पाहिजे, कारण हे जे लोक आले होते हे काही सराईत होते का हे तपास करावा लागेल। तर अशा पद्धतीनं एवढे हत्यार घेऊन ते आले, तलवारी गज काठ्या म्हणजे काय नाही, हे हत्यार कुठून आली? मिरज, सांगली, आटपाडी आणि पुण्यातले काही लोक। मला हेही समजलं की गॅस सिलेंडर सुद्धा टाक्या पेटवायच्या, परत सोपे बाहेर काढून पेटवायचे, हे आमच्या सगळे समोर ब्लास्ट केले पेट्रोल म्हणजे बाहेरून काही लोक मुद्दा म्हणून यासाठी अर्धचंद्र आणि शेंडी म्हणून मी जे मगासपासून सांगतोय की याची सखोल चौकशी होणं गरजेचं आहे, कारण हे प्री प्लॅन्ड आहे। हे सहज गेले आणि लोकांच्या मध्ये उद्रेक झाला असा भाग नाही आहे। त्यांच्याकडे हातोडे कुठून आले, त्यांच्याकडे चाकू कुठून आले, त्यांच्याकडे ते काडीपेटी किंवा लायटर कुठून आले पेटवण्यासाठी, तर हे सगळं प्री प्लॅन्ड होतं आणि म्हणून त्याची खोलात जाण्याची आवश्यकता आहे। संभाजीराजेंना खरं तर जिल्हा प्रशासनानं बैठकीला बोलवलेलं होतं। बैठकीला जर संभाजीराजे गेले असते तर हा सगळा प्रकार टळला असता का, हा पहिला प्रश्न। आणि दुसरा प्रश्न, ज्या दिवशी हे आंदोलन होतं त्याच्या पूर्व संध्येला किंवा त्या दिवशी रात्री CM DCM साहेबांनी सुद्धा त्याच्याशी संवाद साधलेला होता, मात्र तरी ते त्या ठिकाणी गेले। काय म्हणजे वाटते की याला जोडून प्रश्न तुम्ही मगाशी म्हटलं की संभाजीराजांनी थांबवू शकते, म्हणजे अशा दोन गोष्टी आहेत। विधी पाटलांपेक्षा सुद्धा महाराजांनी पण थांबवणं प्रयत्न त्यांनी केले नाही केले किंवा काय झालं, कारण ते गरजेच आहे। म्हणजे महाविकास आघाडी म्हणण्यापेक्षा ते गरजे आहे। म्हणून मी म्हटलं की एका घरामध्ये दोन भूमिका कशा, आणि महाराज यामध्ये त्यांना मर्यादा असू शकतील, कदाचित ते मोठे महाराज आहेत, परंतु इंडिया आघाडीचे हे दोन तरुण नेते आहेत, माझे पालकमंत्री आहेत, माझे खासदार आहेत, यांच्यामध्ये समन्वय नव्हता का, हा प्रश्न आहे। जो तुम्ही उल्लेख केला की संभाजीराजेच्याबरोबर समन्वय झाला, आता संभाजीराजेंच्याबरोबर अनेक लोकांची ही भूमिका होती। त्याच्या 7 जुलैला ते मोरे महाराज होते, त्यांनी त्यावेळी भूमिका घेतली होती। त्याच्यानंतर त्या दिवशी ते पुण्याचे दुसरे संघटनेचे तेही होते, अनेक लोक होते त्यामध्ये। आता हा प्रकार नाही व्हायला पाहिजे होता। प्रशासनाचं असं मत पडतंय की जर संभाजीराजेंनी सांगितलं असतं तर हा प्रकार टळला असता। आता त्या ठिकाणची वस्तुस्थिती आपल्याला माहिती नाही, हा प्रकार नाही व्हायला पाहिजे होता, पण हे प्रोफेशनल लोक आहेत असं कुठंतरी दिसतंय, आणि त्यामध्ये निरापराध लोक कुठं भरडले जाऊ नयेत हे सुद्धा काळजी आपण घेतली पाहिजे। साहेब, कोल्हापूरच्या दंगलीमध्ये 20 लोक होती। तुमचा मोबाईल, आपला मोबाईल असतो, एवढ्या विटा, रेडीमेड विटा आहे, त्या फक्त दंगलीमध्ये फेकण्यासाठी वापरल्या जातात। सॅकमध्ये, बॅगमध्ये भरून त्या परिसरामध्ये त्या विटा फेकल्या आणि त्याच जवळजवळ 100 ते 150 लोकांचा मिरजमध्ये सत्कार केला। 30 लोक ट्रॅव्हल्समध्ये भरून, जवळजवळ 6 ट्रॅव्हल्स होत्या, 6 ट्रॅव्हल्समध्ये भरून आले, काल तिथं आले होते। हा, तिथं आले होते आणि ते येणार आहेत, हे सगळं माहिती होतं पोलिसांना, सगळं माहिती आणि पोलीस कमी पडले या सगळ्या गोष्टी। आता ह्यामध्ये माझा प्रश्न असा आहे की स्थानिक आमदार जे आहेत तर ते या संदर्भात काहीच बोलायला तयार नाही, आपली भूमिका जाहीर करतात, विनय करतात। तर वरची जे अतिक्रमण आहे त्याला विनयपूर्वकचा सपोर्ट आहे असं सध्या दिसते किंवा हा प्रश्न त्यांना विचारावा लागेल। मी त्याच्याबद्दल उत्तर देऊ शकणार। पक्षाशी संबंध निश्चित आहेत। आमच्या पक्षाची भूमिका अतिक्रमण निघालं पाहिजे। भाजपची भूमिका, आम्ही भाजपचे एक प्रमुख कार्यकर्ते म्हणून आमची, आणि फक्त विशाळगड नाही, मी सांगितलं तुम्हाला, विशाळगड, पन्हाळगडसह राज्यातील सर्व गडकोट किल्ले जिथं जिथं छत्रपतींचं वास्तव्य होतं ते निघालं पाहिजे, त्याचं समर्थन कोणी करू नये। नाही, पण आपल्याच त्या पक्षाचे जे आहेत ते सहयोगी आहेत किंवा एक खूप चांगल्या पद्धतीने ते रिॲक्ट पण होतात, आपल्यासोबत ते आहेतच, पण ह्या सगळ्या विषयावर या संदर्भात त्यांची भूमिका काय आहे हे आपण त्यांना विचारलेलं योग्य होईल असं मला वाटतं। हा प्रश्न गेले अनेक वर्ष हा प्रश्न आहे। संभाजीराजेंनी रायगडावर मुख्यमंत्र्यांशी पण चर्चा केली होती असं त्यांनी प्रेस कॉन्फरन्समध्ये पण सांगितलं होतं। मग एवढं होऊन सुद्धा सरकारनं त्याबाबत गांभीर्याने घेतलं असं म्हणायचं, असं म्हणावं लागेल। आता सरकारने गांभीर्याने घ्यायला पाहिजेच होतं, कारण एवढा प्रकार होईपर्यंत हे व्हायला नाही पाहिजे होतं, परंतु काही यामध्ये वेगवेगळे विषय समोर यायला लागलेले। कोर्टाचा दाखला देण्यात आलेला होता पूर्वी की कोर्टामुळे थांबलंय, पण अटर्नी जनरलकडं अतिक्रमण काढण्यासंदर्भातला निर्णय पेंडिंग आहे हेही सांगण्यात आलं होतं। आता या सगळ्याची चौकशी व्हायला पाहिजे आणि त्याची भूमिका जाहीर व्हायला पाहिजे असं माझं मत आहे। न्यायालयीन म्हटलं तर आपणच की 6 मी आज वाचलेलं पेपरला सांगितलं, मला कल्पना नाही आहे। मगाशीच्या न्यूजमध्ये वाचलं की ते स्टेटमेंट होतं की 6 फक्त न्यायालयाने, बाकी सगळे अतिक्रमित आहे। ते न्यायालयीन सोडून जर केलं असतं काढायलाच पाहिजे होतं, काढायलाच पाहिजे होतं। सरकार पण कमी पडलं असं वाटत नाही।
सरकारची भूमिका त्यांनी जी सांगितलं की कलेक्टर साहेबांच्यावर त्यावेळी दबाव होता आणि त्याच्यानंतर आताच्या कलेक्टरांच्याकडून असं समजलं की अटर्नी जनरलकडून पाडण्याची परवानगी यायची. सर, एक विषय असा होता की आता ठीक आहे, यापूर्वी पण 1-1.5 वर्षापूर्वी संभाजीराजे जाऊन आलो तिकडं. त्यानंतर देखील प्रतापगडाच्या पायथ्याशी असणारी रिकव्हरी हटवली गेली. त्यानंतर खरं तर हे राज्यभरातील बऱ्याचशाच ठिकाणी होणं अपेक्षित होतं. विशाळगडाचा मुद्दा त्यावेळेसही संतप्त मुद्दा होता, आणखी ताजा मुद्दा होता. मग खरंच का म्हणजे सरकारने हे अतिक्रमण काढायचं धाडस दाखवलं नाही? का लोकांना रस्त्यावर उतरायची वेळ येते? हे मी माझ्या भूमिकेमध्ये मगाशीच सांगितलं की शिवभक्तांना आंदोलन करावं लागतं, हे दुर्दैव आहे. यामध्ये शासनानं भाग घेतला पाहिजे, सर्व अतिक्रमण निघाले पाहिजे. यासाठी मी निश्चित आता तुम्हाला 4 दिवसामध्ये या सगळ्यांना भेटून आम्ही विनंती आणि मागणी करणार आहे. लोकसभा निवडणुकीत जो काँग्रेसचा पारंपरिक वोट होता, दलित आणि मुस्लिम, तो आता काँग्रेससोबत गेलाय परत. यामुळं खोटं नॅरेटिव्ह सेट केलं गेलं संविधान बदलाचं, अशी एक टीका होत होती. मात्र आता काँग्रेसचा जो पारंपरिक वोटर आहे मुस्लिम आणि दलित, तो पुन्हा आपल्याकडे वळवण्यासाठी भाजपनं केलेली एक कटकार असताना अशी टीका होती. त्याला काय उत्तर? नाही, यामध्ये भाजपचा काय सहभाग आहे आपण त्यांना विचारलं का? कोण आमचे भाजपचे पदाधिकारी होते का? किंवा आमच्या भाजपच्या कुठल्या पदाधिकाऱ्याने अशा पद्धतीचं आवाहन केलेलं किंवा ते समोर तिथं होते असं कुठं आहे का? हे पहा, विधानसभेमध्ये आता त्यांना अपयश दिसू लागलेलं आहे. लोकसभेमध्ये त्यांना जे काही थोडंसं अतिरिक्त यश मिळालं त्याचं कारण हे त्यांनी मी सांगितल्याप्रमाणे 2 गोष्टी प्रमुख आहेत. अनेक आहेत, त्यापैकी 2 प्रमुख. एक म्हणजे संविधान बदलणार हा खोटा नॅरेटिव्ह आणि खटाखट पैसे देणार हे. आता हे खटाखट पैसेही मिळाले नाहीत आणि संविधान बदललं जाणार नव्हतं. या दोन्ही गोष्टी आता या सर्व समाजाच्या लक्षामध्ये आलेल्या आहेत. त्यामुळं काँग्रेसनं त्यांची फसवणूक केलेली आहे. त्यांच्या लक्षात आल्यामुळं ते परत जातील या भावनेतून आणि या हेतूतून हा सगळा प्रकार चाललाय असं माझं मत. महायुतीचे सध्याचे खासदार जे आपल्या सहयोगी खासदार आहेत, एवढा मोठं प्रकरण झालं मात्र ते अद्याप तिकडे त्यांनी व्हिजिट केलेली नाही, आमदारांनी व्हिजिट केलेली नाही. आपण व्हिजिट नाही, आपण सगळे व्हिजिट करणार आहोत. मला खासदार साहेब इथं आहेत की नाहीत माहिती नाही, पण सगळ्यांनीच त्यांना म्हणजे अतिक्रमणाला समर्थन करण्यासाठी जायचं नाही. ज्यांचं नुकसान झालं अशांना माणुसकी म्हणून निश्चित माणुसकी म्हणून गेलं पाहिजे, भेटलं पाहिजे, त्यांना समर्थन दिलं पाहिजे. भाजपचे नेते हर्षवर्धन पाटलांनी एक विधान केले की इचलकरंजी पाकव्याप्त काश्मीर राष्ट्र, याकडे कसं? तर याचा थोडासा तपास मी केला. हे खरा आहे खोटा आहे मला माहिती नाही, परंतु त्यांनी बोलताना सांगितलं होतं की 2019 साली तिथं अल्पसंख्याकांची संख्या जेवढी होती 2024 साली बरोबर त्याच्या दुप्पट, मग त्यावेळी 20,000 होती, ती आता बरोबर 40,000 झाली असं त्यांना सांगितलेलं आहे. आणि त्यामुळं ते बोलले असावेत असं मला वाटतं. बाकी विधानसभेच्या दृष्टीनं काय आता तुमचं भाजपचं काय चाललंय, माहिती काय? उद्या आणि परवा आमच्या कोर कमिटीच्या बैठक आहेत मुंबईमध्ये. मी जी 12ची कोर कमिटी आहे त्यामध्ये मी आहे. परवा दिवशी 24ची कोर कमिटी त्यातसुद्धा मी आहे. आमचे आता प्रभारी म्हणून उपेंद्रजी यादव हे प्रभारी आहेत आणि सहप्रभारी अश्विन वैष्णवजी हे दोघे उद्या येत आहेत आणि या सगळ्या संदर्भात मंथन होईल. 21 तारखेला पुण्यामध्ये सकाळी 10 ते संध्याकाळी 6 आमचं राज्यव्यापी अधिवेशन आहे, ज्यामध्ये सर्व पदाधिकारी आणि प्रमुख कार्यकर्ते नेते सगळे उपस्थित असणार आहेत. त्या मेळाव्याला गृहमंत्री अमितभाई शाह हे सुद्धा उपस्थित असणार आहेत आणि तेही मार्गदर्शन करणार आहेत. लोकसभेमध्ये झालेल्या ज्या गोष्टी होत्या किंवा जे नरेटिव्ह सेट केले गेले होते, तर हे निश्चितच आहे की खोट्या आणि चुकीच्या नरेटिव्हमुळं तो निकाल थोडासा तसा झाला. काही जरी झालं तरी देशातल्या सर्व नागरिकांनी प्रधानमंत्री मोदीजींना तिसऱ्यांदा पंतप्रधान बनवलेलं आहे आणि या महाराष्ट्रामध्ये जी काही पडझड झाली त्यामध्ये 1.5% मतदान अधिकचं मिळालं असतं तर आमच्या आणखीन 9 जागा निवडून आल्या असत्या, असा एक अनालिसिस रिपोर्ट तयार झालेला आहे. आणि ते कोणत्या कोणत्या क्षेत्रामध्ये आपण कमी आहोत, कोणत्या मतदारसंघामध्ये किती कमी आहोत आणि त्या संदर्भात काय भूमिका घ्यायची या संदर्भात आता सगळं कार्य सुरू आहे. साहेब, RSS नंतर आता भारतीय जनता पार्टीचं जे मुख्य आहे विवेकमध्ये छापून आलेले अजित पवारांमुळे पुन्हा ते पराभवाचे कारण दिलेले आहे. तर खरंच अजित पवार महायुतीतून बाजूला जात आहेत. तिसरी आघाडी संदर्भात त्यांची चर्चा आहे. काय नेमकं चालू आहे? तिसरी आघाडी महायुतीमध्ये होणार नाही, अजितदादा बाजूला जाणार नाहीत, हे जे काही आमदारांनी किंवा काही प्रमुख नेत्यांनी वक्तव्य केले त्या
विभागामध्ये काही ठिकाणी स्थानिक प्रश्न निर्माण झाल्यामुळं कदाचित तसं घडलं असावं, पण ते राज्यभर तसं घडलं असं म्हणता येणार नाही. त्या काही ठिकाणी तक्रार झालेली आहेत. मग आम्ही होतो त्यावेळी बैठकीला, काही ठिकाणी झालेलं आहे. आता हे मान्य करावंच लागेल आपल्याला, कारण ते पारंपरिक विरोधक होते आणि त्यामुळे त्या भागामध्ये अपेक्षित मतदान एकत्र असताना झालं नसल्यामुळं ती काही भाजपच्या प्रमुखांनी भूमिका मांडलेली आहे. पण त्याच्यामुळं या महायुतीच्या कोणत्याही सगळ्या घटकावर परिणाम होणार नाही. शरद पवारांचं स्टेटमेंट आहे की गेलेले परत येऊ शकतात, आमचं दार उघडं आहे, पण निर्णय पक्ष घेईल. म्हणजे अजितदादांना मॅच होणार आहे की काय काय पवारसाहेब काय बोलतील त्याच्यावर मी उत्तर देणं एवढा मी मोठा नाही आहे. ते त्यांची भूमिका असते, ते बोलत असतात, ते जाहीर करत असतात. पण आपल्यापुरतं बोललेलं बरं आहे. वाघ नका भारतामध्ये दाखल झालेली आहे, साताऱ्यामध्ये येणार आहे, कोल्हापूरमध्ये देखील येणार आहे. मात्र याबद्दल आता वाद जो आहे तो मोठ्या प्रमाणात निर्माण होताना कोल्हापुरात काय आहे, हे वाद करण्यासाठी काही लोक आहेत इथं कोल्हापूरमध्ये. आता शासन सांगते की वाघ नक्या खरे आहेत, तर मग त्याला दुसऱ्याने कुणी त्याला चॅलेंज करू नये असं माझं मत आहे. या सगळ्याशी आपल्या भावना जोडल्या गेलेल्या आहेत. अगदी लहानपणापासून जन्मल्यापासून आम्ही हे किस्से ऐकतोय, गोष्टी ऐकतोय, कशा छत्रपतींनी त्या वाघ नक्यांच्या माध्यमातून ते यश मिळवलं होतं. हे सगळं म्हणजे आमच्यासाठी स्वप्नवत आहे आणि अशा वाघ नक्या येत आहेत. खरं म्हणजे महाराष्ट्राचं भाग्य आहे. आपण सगळ्यांनी जाऊन त्या पाहिल्या पाहिजेत. विनाकारण त्यामध्ये वाद निर्माण करण्यासाठी काही लोक असं करतात, ते काय मला योग्य वाटत नाही. साहेब, विशाळगड घटनेच्या विरोधात MIM कोल्हापुरात मोर्चा काढणार आहे आणि त्याला विरोध हिंदुत्ववादी संघटना करणार आहेत. MIM मोर्चा काढला तर 19 जुलैला कोल्हापूर बंदची हाती घेईल. MIMच्या लोकांनी बाहेर येऊन कोल्हापूर मोर्चा काढायचं काय काम आहे? त्यांना इथं येऊन देतच कामा नाही. जे हिंदू संघटना किंवा सकल हिंदू समाजानं जी भूमिका घेतलेली रास्तच आहे, त्यांना आत येऊन देता कामा नाही. हे कोल्हापूर आहे, आपण सक्षम आहोत सगळ्या गोष्टीला. त्यांनी येऊन काय करायचं का? वेद न्यूज 24 या चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका.